हां विद्यार्थी मित्र आज आपला तिसरा धडा चालू होणार आहे. पहिला धडा संपला, रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट. हा धडा 17 पिरियडचा होता, 17 पिरियडमध्ये संपला. त्याच्यानंतर रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल साधारणतः 26 पिरियडमध्ये हा संपलेला आहे. आणि त्याच्यानंतर आता नवीन धडा आहे या ठिकाणी इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. हा तिसरा धडा. तिसऱ्या धडाचा हा पहिला पिरियड. आता पहिला पिरियड नंबर 1 बरोबर आहे. आता या मागचे जे 2 धडे त्याची एक्झरसाईज तुम्हाला द्यायची, ते प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मी नंतर तुम्हाला प्रत्यक्ष भेटल्यानंतर देणार तुम्हाला, कारण नेमकं तुम्हाला प्रश्नांची उत्तर देण्यासाठी कुठून कोणता प्रश्न कसा घ्यायचा काय नाही ते नंतर एक्झॅक्टनेस पण आल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी देतो बरोबर आहे. आता फक्त तुमचं तुम्ही बघणे आणि तुम्ही एक्झरसाईजचे प्रश्न तुमचं तुम्ही बघून पुस्तकातून फक्त काढणे, नंतर मी त्याला करेक्शन करून तुम्हाला देतो, म्हणजे कोणतं त्याच्यात तुमचं बरोबर आलं आहे काय नाही. तर पिरियड नंबर 1 आता या ठिकाणी बघा, या धड्यातलं इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. हा धडा जेनेटिक्सशी संबंधित आहे. जेनेटिक्स म्हणजे अनुवंशिक. लक्षात आलं. एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये जे गुणधर्म वाहतात बरोबर, त्याला आपण ट्रान्समिशन ऑफ हेरिडिटी अँड व्हेरिएशन इज कॉल्ड जेनेटिक्स. या अकरावीमध्ये आपण ही व्याख्या पाहिलेली आहे. ओके. आता या ठिकाणी आता तुम्हाला हे या शब्दांचे अर्थ सांगतो. या ठिकाणी जेनेटिक हे काय आहे, हे नवीन म्हणजे हे जीवशास्त्रातली नवीन एक ब्रँच आहे. नवीन म्हणण्यापेक्षा हे एक शाखा असं आपण म्हणू. या ठिकाणी जीवशास्त्राची एक शाखा आहे. याच्यामध्ये काय केलं जातं या ठिकाणी, आता इथं बघा, या ठिकाणी इथं सगळं दिलेलं आहे. या ठिकाणी पूर्ण विश्लेषण. धड्याची हेडिंग आहे इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. इनहेरिटन्स म्हणजे वाहने. काय वाहने? एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये वाहने बरोबर आहे. आता एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये वाहने म्हणजे काय बरोबर आहे. एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये जे गुण वाहतात बरोबर आहे, त्याला इनहेरिटन्स आपण म्हणतो. व्हेरिएशन म्हणजे बदल. आता इनहेरिटन्सच्या संदर्भामध्ये कधी आपण म्हणतो बघा, या ठिकाणी समजा एखादा मुलगा आहे, आपण म्हणतो अरे हा मुलगा आईसारखा आहे, वडिलासारखा आहे, म्हणजे काय, किंवा आजोबासारखा असं सुद्धा म्हणतो आपण. लक्षात आलं, कारण आजोबांना बघितलेलं आहे. काय होतं त्या ठिकाणी, एका पिढीमधून किंवा दुसऱ्या पिढीमधून एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये ते गुण म्हणजे जे काही गुण म्हणजे गुण कोणते गुण, बॉडी कॅरेक्टरचे गुण. खरं बोलणे, खोटं बोलणे हे गुण नाही, हे वेगळे त्या ठिकाणी. बॉडी कॅरेक्टरचे गुण कोणते त्या ठिकाणी, कलर ऑफ द बॉडी, हाईट ऑफ द बॉडी, कलर ऑफ द आईज बरोबर आहे, शेप ऑफ द बॉडी, शेप ऑफ द लिप, शेप ऑफ द इयर बरोबर आहे, किंवा त्या ठिकाणी हे सगळे हे बॉडी कॅरेक्टर आहेत. हे बॉडी कॅरेक्टर एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये सारखे वाहतात, त्याला इनहेरिटन्स आपण म्हणतो. त्याच्यानंतर व्हेरिएशन. आता बघा इथंच अर्थ आहे या ठिकाणी. व्हेरिएशन म्हणजे बदल. आता एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये गुणधर्म बदल सारखे वाहतात म्हणजे काय, हुबेहूब तीच कॉपी येते का. समजा एखादा मुलगा आहे, आपल्या वडिलासारखा दिसतो, 100% हुबेहूब तेच दिसतो का, तो दिसत नाही. लक्षात आलं. खूप साम्य जरी असलं तरी थोडासा फरक असतो. इव्हन जुळे मुले जरी जन्माला आले असतील, त्या 2 जुळ्या मुलामध्ये सारखंपणा खूप दिसत असेल बरोबर आहे, पण त्यांच्या आपल्याला जर बाहेरून जर दिसत असेल तर त्यांच्या जवळ असणाऱ्या आई वडिलांना त्यांच्यामध्ये फरक काय तर तो जाणवतो. दॅट इज अ व्हेरिएशन. लक्षात आलं. असा त्या ठिकाणी त्याचा अर्थ या ठिकाणी आहे. आता बघा ह्याच्यामध्ये मी आता तुम्हाला या ठिकाणी हे थोडंसं इथं या ठिकाणी सांगितलं त्यांना काय म्हणलेलं आहे, कॅन यू रिकॉल, थोडा आठवा म्हणते त्यांना. काय आठवायचं या ठिकाणी आता, इज देअर इज अ सिमिलरिटी बिटवीन पॅरेंट्स अँड ऑफस्प्रिंग्स. पॅरेंट्स आणि ऑफस्प्रिंगमध्ये काही बदल असतो का. हो. सेक्शुअलच्या माध्यमातून रिप्रोडक्शन होत असेल तर त्यांच्यामध्ये पॅरेंट्स आणि ऑफस्प्रिंगमध्ये व्हेरिएशन असतो. एसेक्शुअल रिप्रोडक्शनमधूनच्या माध्यमातून जर या ठिकाणी जर असेल तर मात्र त्या ठिकाणी सारखंपणा राहू शकत नाही. म्हणजे सारखं एसेक्शुअलच्या माध्यमातून त्यांचं जर पुनरुत्पादन हुबेहूब तसेच असते, पण सेक्शुअलमध्ये व्हेरिएशन असतो, असा त्याचा अर्थ आहे. चला पुढे. व्हॉट आर द रोल्स ऑफ क्रोमोझोम इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्रोमोझोमचं काय आहे, क्रोमोझोम काय करतात त्या ठिकाणी लिव्हिंग ऑर्गॅनिझम, एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये जीन वाहून नेतात, कारण त्या क्रोमोझोमवर जीन असतात. उदाहरणार्थ क्रोमोझोम आणि जीनचं उदाहरण तुम्हाला द्यायचं असेल तर आपण गाडीमध्ये बसून जातो. गाडी हे क्रोमोझोम आहे आणि त्याच्यामध्ये बसणारे माणसं म्हणजे हे जीन्स आहेत.
गाडी ही चालत असते, माणसं त्या गाडीमध्ये बसले असतात. तसंच आहे, क्रोमोझोमवर जीन असतात. क्रोमोझोम एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये जातात आणि या ठिकाणी मात्र जीन त्या क्रोमोझोमवर असतात, असा त्याचा अर्थ आहे. ओके, पुढे हाऊ आर हायब्रिड सीड प्रोड्यूस्ड. आता संकरित जाती कशी तयार करतो हायब्रिडेशनच्या मेथडने, ते पुढे येणार आहे, मी तुम्हाला ते दाखवतो. विच आर द क्रोमोझोमल डिसऑर्डर. क्रोमोझोमच्या दोषामुळे शरीरामध्ये कोणते रोग निर्माण होतात. डिसऑर्डर म्हणजे दोष, बरोबर, असा त्याचा अर्थ या ठिकाणी. चला आता या ठिकाणी आपण बघू क्रोमोझोम अँड मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स. बरोबर, का म्हणतो या ठिकाणी क्रोमोझोम आणि मेकॅनिझम. क्रोमोझोम आणि त्याचं कार्य कशा संदर्भामध्ये, एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये वाहनाच्या संदर्भामध्ये, असा त्याचा अर्थ आहे. चला बघा या ठिकाणी काय म्हणतो मी ते या ठिकाणी बघत चला, तुमच्या लक्षात येईल. ट्रान्समिशन ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम जनरेशन टू जनरेशन इज नोन ॲज हेरिडिटी ऑर इनहेरिटन्स. वर आत्ताच मी तुम्हाला हेडिंग सांगितली, हेडिंग तिथं दिलेली, इनहेरिटन्स म्हणून दिलेलं आहे. काय ट्रान्समिशन ऑफ जेनेटिक मटेरियल, अनुवंशिक जे गुणधर्म आहेत एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये जे वाहतात, बरोबर, त्याला इनहेरिटन्स किंवा हेरिडिटी आपण असं म्हणतो. मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स वॉज सक्सेसफुली इन्व्हेस्टिगेटेड बिफोर द क्रोमोझोम. बघा का म्हणतो या ठिकाणी मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स इन्व्हेस्टिगेटेड, क्रोमोझोमच्या अगोदर त्याचं लागलेला शोध त्या ठिकाणी असं म्हणतंय. हॅड बीन ऑब्झर्व ऑर जीन वेअर नोन. बघा क्रोमोझोमच्या अगोदर त्या ठिकाणी ते सगळं त्याचं शोध लावलेलं आहे, लागलं गेलेलं आहे. मात्र जीनचा शोध लागल्यानंतर त्याला नाव अगोदर काय दिलं होतं, जीन्सला फॅक्टर असं म्हणत होते, आणि नंतर जीनचा शोध लागल्यानंतर त्याला जीन्स असं नाव संबोधलं गेलं. ग्रिगॉर मेंडेल, सन ऑफ द पेसंट फार्मर. पेसंट म्हणजे शेतकरी, बरोबर आहे, आणि हे शेतकऱ्याचा मुलगा होता. वॉज बॉर्न इन मोराविया इन 1822. 1822 हा याचा जन्म झालेला होता. ग्रिगॉर मेंडेल फर्स्ट गेव द ॲक्युरेट एक्सप्लेनेशन फॉर द मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स बाय युझिंग हायब्रिडायझेशन टेक्निक. आता ह्यानं हायब्रिडायझेशनची टेक्निक वापरून त्यानं एक्झॅक्ट एक्सप्लेनेशन त्यानं दाखवून दिलं मेंडेलनं. त्याच्यानंतर म्हणून याला कधी कधी फादर ऑफ जेनेटिक्स असं म्हणतात. अनुवंशिकतेचा जेनेटिक्सचा बाप म्हणतात त्याला, बाप. आता हे अनुवंशिक ही जी शाखा आहे त्यानं दाखवून दिली. काम थोडंच केलं, पण थोडामध्ये त्यानं रस्ता दाखवून दिला, आणि बाकी दुसरे शास्त्रज्ञ त्याच्यावर खूप काम केलं, मात्र दाखवून दिलं, त्याच्यामध्ये एक रस्ता मिळाला, म्हणून फादर ऑफ जेनेटिक्स असं म्हणतात, असा त्याचा अर्थ आहे. इनहेरिटन्स ऑफ 7 ट्रेट. का म्हणते या ठिकाणी इनहेरिटन्स ऑफ 7 ट्रेट इन गार्डन पी. रेफर द डायग्राम बिलो प्लांट वेअर. का म्हणते या ठिकाणी, आता बघा या ठिकाणी असं तर सांगतं, या ठिकाणी इथं चार्ट दिलेले आहेत, बरोबर आहे. त्यांना काय म्हणतं 7 जे काही ट्रेट दिलेले आहेत, गुण दिलेले आहेत, 7 दिलेले आहेत. हे बघा इथं 7 गुण कुठे आहेत या ठिकाणी, हे बघा इथं काय आहे. आता बघा हे काय गुण कुठे आहेत या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. बघा मी वाचतो ते बघा. शेप, सीड शेप, बियाचा आकार, बरोबर आहे. सीड कलर, बियाचा रंग. पॉड शेप, बरोबर आहे, बियाच्या टर्पलचा आकार. पॉड कलर, टर्पलचा कलर. फ्लावर कलर, फुलाचा रंग, बरोबर आहे. आणि फ्लावर लोकेशन, फूल कुठं आहे ते लोकेशन, बरोबर आहे, हे गुणधर्म. त्याच्यानंतर प्लांट हाईट. हे किती झाले गुणधर्म, हे 7 गुण झाले, बरोबर आहे. हे कशामध्ये त्यांना दाखवून दिलेलं आहे, डू यू नो म्हणलेलं आहे. 7 पेअर कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर, व्हिजिबल कॅरेक्टर इन पी प्लांट. पी प्लांटला बॉटॅनिकल नेम आहे पीसीएम सटायमम. म्हणजे पी प्लांट म्हणजे वटाण्याच्या शेंगामध्ये, वटाण्याच्या झाडामध्ये, म्हणजे हे 7 कॅरेक्टर आलेले आहे. आता त्याच्यापैकी डॉमिनंट आणि रेसिसिव्ह. डॉमिनंट म्हणजे या शब्दाचा ज्याचं वर्चस्व आहे ते, आणि रेसिसिव्ह म्हणजे ज्याचं वर्चस्व, त्या वर्चस्व ज्याचं असेल त्याच्या खरी तो दिसू शकत नाही. समजा उदाहरणार्थ घरात मोठा भाऊ आहे आणि मोठा भाऊच्या घरी आणि छोटा भाऊ सुद्धा आहे. मोठा भाऊचं वर्चस्व असल्यानंतर छोटा भाऊचं इमेज तेवढी दिसून येत नाही, कारण मोठा भाऊच कारभारी असतो, त्याचं सगळं पूर्ण त्या ठिकाणी, म्हणजे त्याला डॉमिनंट असं म्हणतात. घरामध्ये वडील आहेत, वडिलांचं वर्चस्व आहे, ते डॉमिनंट झाले. आणि रेसिसिव्ह म्हणजे दुसरे सुद्धा आहेत,
पण त्यांचं तेवढं चालत नाही, कारण मोठ्यांचं चालतं, ज्यांचं वर्चस्व आहे, असा त्याचा अर्थ आहे. आता हे कलर, या कलरमध्ये बघा शीड शेप. आता डॉमिनंट कोणता आहे या ठिकाणी? राऊंड आणि व्रिंकल, ह्या दोन्हीमध्ये तुलना या ठिकाणी बघा. बरोबर, हे कलर आहे. राऊंड हे कसं आहे? डॉमिनंट, वर्चस्व असणारा कलर आहे, शेप आहे, वर्चस्व असणारा आकार आहे बियाचा. आणि व्रिंकलमध्ये खडबडीत, ते रेसेसिव्ह आहे. बरोबर. त्याच्यानंतर सीड कलर, बियाचा रंग येलो, हे डॉमिनंट आहे. आणि नंतर ग्रीन, येलोच्या समोर ग्रीन जर असेल तर तो कसा आहे? रेसेसिव्ह आहे. त्याच्यानंतर पॉड शेप. बरोबर, पॉड शेप म्हणजे बियाचा टर्पल. बरोबर आहे. इनफ्लॅटनमध्ये फुगलेला असला तर तो डॉमिनंट आहे. आणि कॉन्स्ट्रिक्टेड म्हणजे अंकुचन चपटं झालेलं, ते कसं आहे? रेसेसिव्ह आहे. पॉड कलर, बियाचा टर्पलचा कलर. बरोबर आहे. ग्रीन जर असेल तर तो डॉमिनंट आहे आणि येलो असेल तर रेसेसिव्ह आहे. फ्लावर कलर या ठिकाणी पर्पल. बरोबर, पर्पल जर असेल तर त्या ठिकाणी तो कसा? त्या ठिकाणी झाला, बरोबर, तो डॉमिनंट आहे. आणि व्हाईट, पांढरा जर असेल तर त्या ठिकाणी तो कसा आहे? त्या ठिकाणी रेसेसिव्ह आहे. बरोबर. फ्लावर लोकेशन, फुलाची जागा टोकाला नाही खाली असेल तर त्याला आपण ॲक्सियल आपण म्हणतो, तो डॉमिनंट आहे. आणि टर्मिनल इथं टोकाला दिलं बघा, त्या ठिकाणी आहे का? टोकाला फुल असेल तो रेसेसिव्ह आहे. आता प्लांटची उंची, प्लांट हाईट, उंच जर झाड असेल तर तो टॉल आहे, टॉल हे डॉमिनंट आहे. आणि शॉर्ट इथं छोटं आहे त्याच्यापेक्षा खाली तर तो ड्रॉर्फ आहे, म्हणजे छोटा आहे असा त्याचा अर्थ आहे. हे कॅरेक्टर्स आहेत, हे मेंडेलियन कॅरेक्टर. याच्या माध्यमातून त्या ठिकाणी मेंडेलला काय केलेलं आहे? याच्यामध्ये क्रॉसिंग करून वेगवेगळ्या अशा प्रकारचं हायब्रिडेशन करून दाखवून दिलेलं आहे, असा त्याचा अर्थ आला. लक्षात आलं तुमच्या काय म्हणतो मी? आता त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी आहे, आता नंतरचा पेज आहे या ठिकाणी, पेज नंबर 49 झाला. आता 50 पेजवर या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी माहिती या ठिकाणी आपण बघणार आहोत. त्या ठिकाणी बघा काय आहे, इथं काय सांगितलेलं आहे? इन द पी प्लांट कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर कॅन बी इझिली रिकॉग्नाइज्ड. वाटाणामध्ये आपण एकमेकांच्या विरुद्ध कॅरेक्टर ओळखू शकतो. बरोबर आहे. मोठा आहे, छोटा आहे, हे कॉन्ट्रास्ट आहे. कॉन्ट्रास्ट म्हणजे विरुद्ध असलेलं. लक्षात आलं काय म्हणतो? बरोबर आहे. आणि कलर आहे आणि व्हाईट आहे. कलर हे डॉमिनंट आहे. बरोबर. आणि व्हाईट हे रेसेसिव्ह आहे, म्हणजे कॉन्ट्रास्ट आहे, त्याच्या विरुद्ध. बरोबर आहे. उदाहरणार्थ काळा आहे, पांढरा आहे. काळा आहे म्हणजे काळा आणि पांढरा कॉन्ट्रास्ट आहे, एकमेकांच्या विरुद्ध असलेले. 7 डिफरंट कॅरेक्टर्स इन पी प्लांट वेअर कंट्रोल बाय ए सिंगल फॅक्टर इच. एवढे 7 जर कॅरेक्टर जर असतील तरी त्याच्यामध्ये काय हे सगळे कंट्रोल केले जातात, एका सिंगल कॅरेक्टर प्रत्येकाच्या मध्ये असणारं. फॅक्टर आर लोकेटेड ऑन सेपरेट क्रोमोझोम. हे फॅक्टर जे आहे बघा, लक्षात घ्या. आता फॅक्टर हे शब्द मी पुढे वापरतो, परंतु ज्यावेळेस जीनचा शोध लागला नव्हता तर त्या जीन्सला अगोदर फॅक्टर म्हणत होते. ज्यावेळेस जीनचा शोध लागल्यानंतर त्या फॅक्टरलाच नाव दिले गेले, काय? जीन्स. म्हणजे फॅक्टर म्हणजे मेंडेल काय म्हणत होता? एक काहीतरी घटक आहे, त्याच्यामुळे असं होतं असं म्हणत होतं. तो घटक म्हणजे जीन्स आहे, असा त्याचा अर्थ आहे. हे सगळ्यांचे अर्थ तुम्हाला पुढे नंतर सांगणार तुम्हाला. हे सगळे बघा. द फॅक्टर आर लोकेटेड ऑन सेपरेट क्रोमोझोम अँड दीज फॅक्टर आर ट्रान्समिटेड फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये जीन्स हे वाहतात. बरोबर आहे. ही इंट्रोड्यूस्ड द कन्सेप्ट ऑफ डॉमिनन्स अँड रेसेसिव्ह. म्हणून इथूनच त्या ठिकाणी कन्सेप्ट निर्माण झाली. बरोबर आहे. म्हणजे कन्सेप्ट म्हणजे त्या संदर्भामधली डॉमिनंट कशाला म्हणतात आणि रेसेसिव्ह कशाला म्हणतात, असा त्याचा अर्थ आहे. डॉमिनंट रेसेसिव्ह तुमच्या लक्षात आलं मी काय म्हणतो त्या ठिकाणी. ओके. आता बघा, बिफोर लर्निंग अबाउट द मेंडेल्स एक्सपेरिमेंट लेट अस गेट ॲक्वार्ड विथ जेनेटिक टर्म अँड सिम्बॉल. आता हा महत्त्वाचा आहे. आता हा जेनेटिक ही शाखा आपल्याला अभ्यास करण्यासाठी त्याच्या अगोदर काही ह्याची भाषा आहेत. बरोबर आहे. आता जेनेटिकची भाषा आहे, त्या जेनेटिक नेहमी वापर येणारे शब्द आपल्याला माहीत पाहिजे. बरोबर आहे. लक्षात आलं. आता टॉल आहे आणि नंतर टॉलचा विरुद्ध कोणता आहे? छोटा आहे, शॉर्ट. आपण पण शॉर्टच्या तिथे काय म्हणते? ड्वार्फ म्हणते. कारण त्याची भाषा आहे, ती भाषा आपल्याला माहीत होणं आवश्यक आहे. आता त्याच्यामध्ये म्हणून जेनेटिक टर्मिनॉलॉजी असा शब्द वापरलेला आहे. जेनेटिक टर्मिनॉलॉजी म्हणजे जेनेटिकची काही भाषा. ती भाषा जर आपल्याला जर अवगत जर झाली तर आपल्याला या ठिकाणी या भाषेच्या संदर्भामध्ये सगळी माहिती आपल्याला अवगत होते, असा त्याचा अर्थ आहे.
आता बघा या ठिकाणी जेनेटिक टर्मिनॉलॉजीमध्ये या ठिकाणी काय म्हणतो मी, आता कॅरेक्टर असं म्हणलेलं. आता कॅरेक्टर कशाला म्हणतात, गुण, बरोबर. आता बघा, इट इज अ स्पेसिफिक फीचर ऑफ एन ऑर्गॅनिझम. आता हे ऑर्गॅनिझमचं एक खास असं वैशिष्ट्य असतं. हाईट ऑफ द स्टेम, झाडाची उंची मोठी आहे छोटी आहे, हे गुण झालं, मग हे कॅरेक्टर झालं असा त्याचा अर्थ आहे. ट्रेट हा सुद्धा या ठिकाणी असणारं त्या ठिकाणी गुणच आहे या ठिकाणी. आता बघा कॅरेक्टर आणि हे ट्रेट म्हणजे गुण. इन किंवा ॲन इनहेरिटेड कॅरेक्टर इट्स डिटेक्टिबल व्हेरियंट टॉल ऑर ड्वार्फ. का म्हणताय, इनहेरिटेड कॅरेक्टर एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये वाहणारे, अँड डिटेक्टिबल व्हेरियंट, व्हेरियंट म्हणजे वेगळं आपल्याला निदर्शनास येणे. बरोबर आहे का. एकाच याच्यामध्ये झाड मोठंही आहे छोटंही आहे. ज्वारीचं झाड मोठं दिसतंय आणि दुसरं छोटं दिसतंय, म्हणजे एकाच याच्यामध्ये आपल्याला दोन प्रकारचे दिसतात. त्याच्यानंतर आता फॅक्टर बघा, इट इज अ युनिट ऑफ हेरिडिटी. काय म्हटलं या ठिकाणी, आता पुढे जीन्स मिळणार, जीन्सचं सुद्धा अगोदर जीनचा शोध लागला नव्हता, त्याला काय म्हणत होतं, युनिट असं म्हटलं जात होतं, त्याला फॅक्टर असं म्हणत होते. बरोबर आहे. फॅक्टर हे काय, युनिट ऑफ हेरिडिटी. हेरिडिटी म्हणजे एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये जी सारखे गुणधर्म वाहतात, तर तो युनिट काहीतरी घटक आहे, कोणता तरी पॉईंट आहे, काहीतरी असा त्याचा अर्थ आहे. इट इज अ युनिट, युनिट म्हणजे एकक, त्याचा संबंध असा त्याचा. ए पार्टिकल प्रेझेंट इन द ऑर्गॅनिझम विच इज रेस्पॉन्सिबल फॉर द इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ ए कॅरेक्टर. कोणसामध्ये फॅक्टर इज पास्ड फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन गॅमेट्स. बघा, आणि ते गॅमेटच्या माध्यमातून हे वाहत असतं. फॅक्टर डिटरमाइन्स ए जेनेटिकली कोणसामध्ये बायोलॉजिकल बंद कॅरेक्टर ऑफ ऑर्गॅनिझम. हेच त्या ठिकाणी फॅक्टर काय, त्या सजीवांच्या जैविक घटकाचा त्यांचा अनुवंशिक गुणधर्म दर्शवला जातो असा त्याचा अर्थ आहे. बरोबर आहे. आता उदाहरणार्थ या ठिकाणी आता दिलेलं आहे, त्या फॅक्टरलाच नंतर आता जीन्स आता म्हणतंय. जीनचा शोध लागल्यानंतर जीन्स काय, इट इज ए पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ DNA. आता शास्त्रीय व्याख्या इथं झाली. जीन हे काय आहे, अगोदर जीनच्या अगोदर काहीतरी असं म्हणत होतं, काहीतरी घटक आहे, एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये वाहणारा कोणता तरी, असा त्याचा अर्थ आहे. लक्षात आलं. आता ते काय, इट इज ए पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ DNA विच इज रेस्पॉन्सिबल फॉर इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ दॅट कॅरेक्टर. त्याच्यामुळं त्या ठिकाणी ऑर्गॅनिझमचे कॅरेक्टर एक्सप्रेशन होत असतात इनहेरिटन्सचे. बरोबर आहे. त्याच्यामध्ये अलील और अलिलोमार्फ्स, अलील और अलिलोमार्फ्स. अलील आणि अलिलोमार्फ कशाला म्हणतात या ठिकाणी बघा, द टू ऑर मोर अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ ए जीन ऑफ ए गिवन जीन. बघा, अलिलोमार्फ किंवा अलिलोमार्फचं शॉर्ट फॉर्म अलिल्स आहे. आता तेच बघा या ठिकाणी, अलील इज अ शॉर्ट फॉर्म ऑफ अलिलोमार्फ्स. बरोबर आहे. अलिलोमार्फमध्ये त्या ठिकाणी वापरले जाणारे जीनसाठी घटक. आता बघा, टॉल आहे, टॉलसाठी कॅपिटल टी वापरलं जातं. ड्वार्फ आहे, कॅपिटल टी स्मॉल टी वापरलं जातं, ते अलिल्स त्याला आपण म्हणतो. बरोबर आहे. एक कॅरेक्टर डिटर्मन होण्यासाठी दोन अलिल्स लागतात. त्याच्यामध्ये उदाहरणार्थ पुढे देणार आहे तुम्हाला, टू ऑर मोर अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ ए गिवन जीन, त्यालाच कंसामध्ये फॅक्टर असं म्हणलेलं आहे. आता जीन म्हणत असेल तर अगोदर त्याला फॅक्टर म्हणत होते, असा त्याचा अर्थ आहे. आर कॉल्ड अलिल्स ऑफ इच अदर, त्याला अलिल्स असं म्हटलं जातं एकमेकांचं. दे ऑक्युपाय आयडेंटिकल लोसाय. लोसाय म्हणजे पोझिशन, क्रोमोझोमच्या ठिकाणी जागेवर. समजा आता या ठिकाणी तुम्हाला दाखवतो, हा एक क्रोमोझोम आहे. लक्षात आला. आता हा क्रोमोझोम आहे का, हा क्रोमोझोम आहे का, आणि इथं असणारी जागा ती ही जीनची अशा. हा आणखीन एक क्रोमोझोम असं गृहीत धरून आपण, याच्यावर असणार या ठिकाणी बघा असं. बरोबर, असा त्याचा. ओके, चला. अलिलोमार्फचं या ठिकाणी सांगतो. या ठिकाणी बघा काय सांगितलेलं आहे, द टू ऑर मोर अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ ए गिवन जीन कंसामध्ये फॅक्टर आर कॉल्ड अलिल ऑफ इच अदर. बरोबर आहे. एकमेकांच्या विरुद्ध असलेले त्या ठिकाणी कॅपिटल टी कॅपिटल असतील, कॅपिटल टी स्मॉल टी असं. दे ऑक्युपाय आयडेंटिकल लोसाय ऑन ए होमोलोगस क्रोमोझोम, सारख्याच क्रोमोझोम. आता क्रोमोझोमची जागा दाखवली. अलिल्स इज ए शॉर्ट फॉर्म ऑफ अलिलोमार्फ. मी आता सांगितलेलं आहे, अलिल्स हे काय आहे, अलिलोमार्फचं शॉर्ट फॉर्म आहे असा त्याचा अर्थ आहे. इथे आपण स्टॉप करूया, कारण याच्या पुढचं व्हिडिओ जाणार नाही. आय विल स्टॉप हिअर.